मला 350 रुपयात एखादी साडी दाखवू शकशील? 200 रुपयात घेणार आहे. मला ही देऊ शकतेस? 50 रुपीजला. हा. माय गुडनेस. 100 रुपयात देऊ शकशील? तुम्ही हे मला 50 ला देऊ शकता? 50 ला 2 फायनल आहे. चालेल. हा लॉक कर दू. 350 रुपये. बाप रे, मी येते ना तुझ्या बरोबर. अरे यार डोंट डू दॅट. माझा टाइम जातोय. माझ्याकडे फक्त अर्धा तास आहे. तुम्हाला ही 50 मध्ये देऊ शकशील? I can't give you it at 50. But then 50 is too less for it. बघ प्लीज. 50 नाही झालं. तू 50 मध्ये मला या ज्वेलरी मधून काय देऊ शकतेस? खरं सांगायचं तर Tell आमचं me. सगळं 150% सुरू होतं. तुमचं जे बजेट आहे उससे 100 ज्यादा. ते तर आहेच. ते तर आहेच. हे बघ माझं बजेट आता कमी आहे. बट आय विल मेक शुअर की मी परत इथे येईन. तू मला हे 50 रुपयाला देऊ शकतेस? हा 300च आहे. प्लीज 100 50 नाही. प्लीज. ओ वाव, हा कलर पण खूप सुंदर आहे. कशी वाटते? आवडली का तुम्हाला? मग तुमचं म्हणणं आहे की मी हीच घेऊ का साडी? मी पटवते तिला. 350 मध्ये तयार होते. तू या साडीसाठी 350 मध्ये तयार होशील? 1 कमी करावं लागतं. हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. मंडळी, दिवाळी सण येत आहे आणि दिवाळी म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं काय तर ती खरेदी. आणि खरेदी म्हटलं की मी पहिलंच म्हटलं तुम्हाला शॉपिंग चॅलेंज तो मस्ट आहे ना भाई. तर मग आज मी आली आहे एका खास एक्झिबिशनमध्ये शॉपिंग चॅलेंज शूट करण्यासाठी आणि जिची खूप रिक्वेस्ट होती शॉपिंग चॅलेंज मला करायचं, ते पण एक्झिबिशनमध्ये. आणि तिचं फेवरेट एक्झिबिशन, माझं फेवरेट एक्झिबिशन म्हणजे काय तर मोरिया एक्झिबिशन, राईट ना. मग आज मी माझ्या फेवरेट अभिनेत्रीला बोलवते लोकमत सखीच्या शॉपिंग चॅलेंजमध्ये. पहिल्या थंबनेलवरनं प्रोमोवरनं कळालंच असेल कोण आहे माझ्यासोबत. ऑफकोर्स स्नेहलताताई वसईकर. खूप खूप स्वागत आहे लोकमत सखीमध्ये. कशी आहेस? मस्त. आणि नेहमीसारखी सुंदर दिसतेस, एकदम गोड दिसतेस. थँक्यू. दिवाळी आहे म्हटल्यावर शॉपिंग चॅलेंज दणक्यात झालं पाहिजे लोकमत सखीचं. त्यासाठी पहिल्या एपिसोडमध्ये, दिवाळी शॉपिंग चॅलेंजच्या पहिल्या एपिसोडमध्ये स्नेहलता ताई आलेल्या आहेत आणि माझ्याकडे 1000 रुपये आहेत. ठीक आहे, बस एवढेच? बजेट कम आहे यार हम लोग. अरे यार. सो कमीत कमी 25 मिनिटं आहेत आणि 25 मिनिटामध्ये अजून एक चॅलेंज देते. 5 वस्तू कमीत कमी आणायचे. ओके. जास्तीत जास्त आणू शकतेस, पण एक्झिबिशन आहे सो तुझ्यासाठी हे टफ असणार आहे. आय नो की बार्गेनिंग करणं आणि वस्तू आणणं हे थोडं टफ असणार आहे. त्यामुळे चॅलेंज एक्सेप्ट करतेस? हो, बार्गेनिंग करणं माझ्यासाठी जरा कठीण आहे, पण शॉपिंग करणं माझ्यासाठी खूप सोपं आहे. म्हणजे मला आवडलं की मी लगेच. पण तसं नाही आहे आज. 1000 रुपयाचं बजेट आहे, 1000 रुपयाचं. सो 4:20 झालेले आहेत. बट आय एम शुअर मला मोरिया एक्झिबिशनमध्ये ना 1000 रुपयात पण 5 काय 10 गोष्टी मिळतील. कारण मला आत्ता जेवढे स्टॉल्स दिसत आहेत ते इथे मला वाटतं की खूप व्हरायटी मला इथे मिळणार आहे. आणि बऱ्याचदा काय असतं ना एक्झिबिशन्समध्ये ना तुम्हाला चांगली क्वालिटी मिळते ना, तसं ना तुम्हाला तुमच्या आवडत्या दरात जे हवं असतं ना तेही मिळतं एक्झिबिशनमध्ये. सो लेट्स गो. येस, बट हे एक्झिबिशन कधीपर्यंत आहे? फक्त 9, 10 आणि 11, 12 Yes. ऑक्टोबर. कुठे आहे तर वनिता समाज, स्वातंत्र्यवीर सावरकर रोड, दादर वेस्ट, शिवाजी पार्क जवळ. आणि मुंबईमध्ये हे एक्झिबिशन भरलेलं आहे. सो जर तुम्हाला सुद्धा इथे एक्झिबिशनमध्ये यायचं असेल तर हे 4 दिवस आहेत तुमच्याकडे, नक्की या. आणि त्यांचं मुंबईत अजून बऱ्याच ठिकाणी होत असतं, पुण्यात होत असतं. ह्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला त्यांच्या इंस्टाग्रामवरनं मिळतच जातील. पण हे घे तुला 1000 रुपये. आणि तुझी वेळ सुरू होते 4:25 मिनिटं झालेत आता, सॉरी. बरोबर 25 मिनिटांनंतर तुम्हाला इकडेच भेट, याच बॅनरच्या खाली भेट. आणि तुझी वेळ सुरू होते आता. ऑल द बेस्ट. चॅलेंज एक्सेप्ट. येस येस येस. चल 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 चल. बाय 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 बाय. 1000 रुपये दिले ना मला. दिस इज नॉट डन. पण मला वाटतं दिवाळीची शॉपिंग करायची आहे तर सगळ्यात आधी कुठल्या गोष्टीची गरज आहे तर फराळाची गरज आहे. कारण फराळ हा दिवाळी सुरू झाल्यावर नाही खायला सुरुवात होत, तर दिवाळी सुरू व्हायच्या आधीपासून फराळ खायला सुरुवात होते. फराळ दिवाळीच्या आधी संपतो आणि त्याच्यानंतरही फराळ बनवणं चालू असतं. तर मी आता आले डायरेक्ट इकडे. मला चॅलेंज आहे. मला जास्तीत जास्त गोष्टी घ्यायच्या आहेत 1000 रुपयात. मला काय फराळ तुम्ही कमी किमतीत देऊ शकता? फराळ तर आपल्याला मेन आपली चकली असते ती सगळेजण चकली तर पहिलीच खातात. सो मला प्लीज चकली. चकलीमध्ये बऱ्याच व्हरायटी, तर तुम्ही टेस्ट करणार का माझ्या सगळ्या चकल्या? आता टेस्ट तर नाही करणार, पण तुमची जी बेस्ट चकली आहे ना ती मला द्या. आणि काय देऊ शकता?
चकली देऊ शकते, शंकरपाळी देऊ शकते, हा. लाडू मध्ये देऊ शकते तुम्हाला मी, ओके. नानकटाई देऊ शकते. मला काही 5 फराळ तुम्ही देऊ शकता? कारण दिवाळीला जनरली आपण 5 फराळ बनवतो, तर मला 5 फराळ द्या ना. तुम्ही पण, टेस्ट करून बोलाल, सांगाल का तुम्हाला हो कसा हो वाटतो तो? हो. पण माझी एक अट आहे. काय? ते 5 फराळ मी फक्त 200 रुपयात घेणार आहे. चालेल थोडेसे तुम्हाला? मॅडम, थोडेसे जास्त. सगळे साजूक तुपातले आणि गुळातले. मी तुम्हाला सांगते, मी खाल्ल्यानंतर मी माझ्या घरच्यांना सगळ्यांना शॉपिंगसाठी इथेच घेऊन येणार आहे फराळ खरेदी करायला. तुम्ही पहिले टेस्ट तर करा. प्लीज द्या. माझे फार कमी वेळ आहे, त्यामुळे मला पटापट खावं लागेल हे सगळं. मला हे पण द्या, हे पण द्या. मला शंकरपाळी द्या. शंकरपाळी खारे देऊ का नाही, गोड? ही गोड. गोडवाली. लाडू. 2 झाले तुमचे. येस. चकली आणि शेव 3. 3 लाडू लाडू. कुठला घेणार? कोणताही द्या. मुगाचा. हा. नाचणी पण आहे वेगळा. तुमच्याकडे बेसनचा लाडू आहे? हो आहे. द्या प्लीज. टेस्ट करणार? मी आत्ता टेस्ट नाही करत, पण मी नंतर टेस्ट करून तुम्हाला नक्की सांगते. माझ्या घरचे 5 लोक येतील ना, तेव्हा तुम्हाला कळेल की मी टेस्ट केलंय. सो मला प्लीज 300 रुपये परत करा. या 1 2 3 4. 200 दिले तर चालतील मॅडम. हा. 200 मला दिले तर. प्लीज तुम्ही 200 मध्ये करा. प्लीज प्लीज प्लीज. मी तुम्हाला प्रॉमिस करते की माझ्या घरचे सगळे इकडे येऊन आता शॉपिंग करतील. या 4 गोष्टी आहेत. मला अजून एक गोष्ट ऍड करा ना याच्यात. काय करू शकतो चिवडा आपण? देते. चिवडा. हा. कुठलाही घ्या. अ, हा घ्या नाहीतर हा घ्या. हा घ्या. हा घेते. डन. 5 फराळ घेतलेले आहेत मी. 1 2 3 4 5. बघताय ना? थँक्यू सो मच. अशा वेळी ना खरं तर काय होतं ना, चांगले कपडे पण हवे असतात, चांगली साडी हवी असते. पण साडी 800 रुपयात मिळवणं मला तसं कठीण आहे, पण तरी मी प्रयत्न करून बघते. हाय. तर आता मी आले आहे तुझ्या स्टॉलवरती. तू ऐकलंयस की मला साडी खरेदी करायची आहे, ते पण माझ्याकडे फक्त एवढेच पैसे आहेत ज्याच्यात मला 5 ते 6 गोष्टी घ्यायच्या आहेत. मला 350 रुपयात एखादी साडी दाखवू शकशील? 350 रुपयामध्ये तर नाही आहे माझ्याकडे साडी, पण मी तुम्हाला माझ्या प्रेमापोटी. हो येस माझ्याकडे महेश्वरीचं खूप वास्ट कलेक्शन आहे. हा. त्याचबरोबर भागलपुरी हँडलूम मध्ये वगैरे बरेच कलेक्शन आहे. ओके. तुम्हाला अशा सुंदर दिसतील तुमच्यावरती, जशा मी तुम्हाला 4-5 साड्या दाखवते, त्यानंतर तुम्ही एक सिलेक्ट Done. करू शकता. पण माझ्याकडे फार कमी वेळ आहे, त्यामुळे तू जितकी घाई करशील तितकं टिश्यू मध्ये करेक्ट आहे. महेश्वरी आपल्याकडे. हा. देन मोठी ही आपली चमेली बॉर्डर महेश्वरी आहे. त्यानंतर ह्या भागलपुरी मध्ये आहे. ओ वाव, हा कलर पण खूप सुंदर आहे. कशी वाटते? आवडली का तुम्हाला? मग तुमचं म्हणणं आहे की मी हीच घेऊ का साडी? मी पटवते तिला. 350 मध्ये तयार होते का? तू या साडीसाठी 350 मध्ये तयार होशील? 1 शून्य कमी करावं लागतं. तू या साडीसाठी 350 मध्ये तयार होशील? ओके. थँक्यू. सो आता माझ्या 2 गोष्टी खरेदी करून झाल्यात, ज्याच्यात मी फराळ घेतला 200 रुपयाला आणि साडी. या साडीची खरी किंमत काय? 4500. 4500ची साडी तिने माझ्या प्रेमापोटी मला 350 रुपयाला दिलेली आहे. पण इथे आल्यानंतर तुम्हालाही डिस्काउंट मिळू शकतो. फक्त तुम्हाला आवडेल ती साडी सिलेक्ट करा, प्रेमाने विचारा, ती डिस्काउंट देते आपल्याला. कळलं का? थँक्यू. येस. हो. येस. थँक्यू. सो आत्ता माझ्याकडे उरले आहेत 1 2 3 4 आणि 50ची नोट. म्हणजे माझ्याकडे फक्त 450 रुपये उरलेत. आतापर्यंत म्हणजे 2 गोष्टी खरेदी झाल्यात. मी एक काम करते, मी आहे ना आता ज्वेलरी घेते या सगळ्याच्यावर. ओके, चला. आता साडी खरेदी झालेली आहे माझी. मला ना ज्वेलरी घ्यायची आहे, पण त्याच्या आधी मला आता इकडे जरा जे सगळं हँडमेड दिसतंय त्याच्यात मला एक लक्षात आलं की हे खूप छान आहे. हे आहे ना, याच्यावरती मी नैवेद्य ठेवू शकते. नैवेद्याचं ताट ठेवलं तर छान दिसेल ना? हो ना. तू मला हे 50 रुपयाला देऊ शकतेस? 300च आहे. प्लीज.
100. 50. नाही. प्लीज. हे बघ मी काय करेन ना, मी याच्यावर ठेवून जो फराळ ठेवेन किंवा जो नैवेद्य ठेवेन आणि फोटो काढेन ना, मी तो तुला टॅग करेन. नक्की. आणि हो, पक्का पक्का. मग विचार करते. विचार म्हणजे फायनल आहे. चालेल. हाँ लॉक कर दो. चलो प्लीज ये पॅक कर दो. थँक्यू. तर मला अजून एक गोष्ट मिळाली आहे 50 रुपयात. आणि इकडचं कलेक्शन खूप भारी आहे. हे बघा ना, दिस इज सो क्यूट. मला वाटतं जर तुम्ही दिवाळीत कुठे बाहेर फिरायला जात असाल ना आणि ट्रेडिशनल कपडे घातले असेल त्याच्याबरोबर ना हे असं कमरेला लावायला खूप छान आहे, नाही का? आहे ना? पण मी आत्ता हे घेते. थँक्यू डिअर. थँक्यू सो मच. तर आता माझ्या 3 गोष्टी झालेल्या आहेत, पण आता मला चौथं हवं आहे. ज्वेलरी हवी आहे मला खरं तर मी एक काम करते, मी इथे ज्वेलरी बघायला जाते. इथे तशी गर्दी आहे, पण मला वाटतं मी ना तिला जरा मस्का मारू शकते. हाय. हॅलो. मला आहे ना एक चॅलेंज मिळालं आहे गं, ज्याच्यात ना मला 1000 रुपयात काही 5-6 वस्तू घ्यायच्या आहेत. तर मला मदत करशील का चांगल्या गोष्टी सिलेक्ट करायला, ज्या कदाचित तुम्हाला कमी रेटमध्ये देऊ शकशील? तुम्ही इथे नट ट्राय करू शकता. आमच्याकडे बुगडे आहे. हे सगळं आमचं स्वतःच आहे मॅन्युफॅक्चरिंग. ए वाव, दिस इज ब्युटिफुल. आणि आम्ही सगळे चांगले क्वालिटी मेटल्स, मोती, पर्ल्स. काय किंमत आहे याची? याची 250 आहे. याची 300 आहे. 300 आहे. तू मला ही नथ खूप आवडली आहे. हां, तू मला ही 50 मध्ये देऊ शकशील? I can't give you it at 50. मी या नथी बरोबर ही माझ्या नाकात जाणार आहे नथ आणि त्याच्याबरोबर एक चांगला फोटो निघणार आहे. आणि आय फील 9, 10, 11, 12 पर्यंत एक्झिबिशन आहे. तर मी तुला एक मोठा फोटो फ्लेक्समध्ये हे करून तुला इथे लावायला देते तुझ्या ब्रँड बरोबर. की तुम्ही आमचं चूज करताय. थँक्यू व्हेरी मच. बट 50 is too less for it. बघ प्लीज. 50 नाही झालं. तू 50 मध्ये मला या ज्वेलरी मधून काय देऊ शकतेस? खरं सांगायचं तर Tell आमचं me. सगळं 150 पासून सुरू होतं. तुमचं जे बजेट आहे उससे 100 ज्यादा. ते तर आहेच. हे बघ, नाही माझं होणार. बजेट आता कमी आहे, बट आय मेक शुअर की मी परत इथे येईन. थोडा. अं, 50 is too less. मग मी दुसरीकडे जाते आत्ता. थांब, आपण आता आणखीन एका ठिकाणी जाऊन बघूया. हा, काय होतंय का बघूया. हे हाय. बरं, प्राची पण इकडे आहे. तर मला वाटतं प्राची, मला एक मोठं चॅलेंज मिळालेलं आहे, ज्याच्यात ना मला 1000 रुपयात काही वस्तू विकत घ्यायच्या आहेत. त्यातले आता माझ्याकडे ना फक्त 400 रुपयेच उरलेत. सुन ना, मैं तेरे साथ फ्री में आ जाती हूँ, सब शॉपिंग कर लेते हैं. आर यू शुअर? चला. मला जर तुझ्याकडे आता एकही पैसा खर्च नाही करावा लागला आणि तू मला काहीतरी गिफ्ट दिलंस ज्याला मी माझ्या पैशाने घेतलं असंच काउंट करणार आहे, तर माझे 400 रुपये वाचतील. मी येते ना तुझ्या बरोबर. अरे यार, डोंट डू दॅट. माझा टाइम जातोय. माझ्याकडे फक्त अर्धा तास आहे. तुम्हाला काय देऊ मला नथ देऊ शकतेस? मला एक नथ हवी आहे. हा चालेल. हा, मला ही नथ खूप आवडली. ओके. मला ही तू फ्री देतेस की 50 रुपये किंवा ही फ्री आहे? ही घेऊ शकतेस का, कारण याची लास्ट पीस उरलाय माझ्याकडे. कॅन आय टेक दिस? चलो ले लो. शुअर? येस. थँक्यू. सो प्राचीने खूप मोठ्या मनाने मला ही नथ दिली आहे, ती पण फ्रीमध्ये. त्यामुळे आता माझ्याकडे 400 रुपये अजूनही उरलेले आहेत. तर मी काय म्हणते, त्याचबरोबर ना घराला तोरण लागणं गरजेचं आहे, राईट? मला तोरण हवं आहे. तर तोरण इथे पण आहे. ए हॅलो, इथे आपल्या मागेच तोरण आहे. ऐक ना, मला हे खूप आवडलंय. त्यामध्ये कलर्स हवेत. हो प्लीज. येलो आहे, ब्लू आहे आणि पिंक पण आहे. मला येलो हवंय. येलो हवे. हां, ओके, ठीक आहे. तू मला हे 100 रुपयात देऊ शकशील? प्लीज देऊ शकते. प्लीज. हां, 200 रुपये देऊ शकते. माझ्याकडे मला अजून ना 3 वस्तू घ्यायच्या आहेत. प्लीज मला दे ना. फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. I love you. As you are coming for
आणि त्यासाठी तुमच्यासाठी आय लव्ह यू. आणि ही तुझी मेहनत मला दिसते. मी जेव्हा जेव्हा याच्याबरोबर काही रील करेन ना तेव्हा तेव्हा मी तुला टॅग आणि करेन. हे तुम्ही ड्युअल यूज करू शकता. लाईक हे तोरण सारखं पण आणि याच्यामध्ये लाइटिंग आहे. ग्रेट लाईट म्हणून पण तुम्ही यूज करू शकता. ग्रेट थँक्यू. हे तिने मला 100 रुपये दिलेलं आहे. सो आता मला वाटतं की मी ना रांगोळी घेणं गरजेचं आहे कारण दिवाळी आहे तर दिवाळीत दाराबाहेर रांगोळी काढली जाते तर आपण आता रांगोळी घेऊया. या रील मध्ये तू दिसतेस पुढे पुढे जाताना. एक मिनिट रांगोळी तर घ्यायची आहे पण मला वाटतं काहीतरी गोड करणं पण गरजेचं असतं. फराळ तर घेतलाय मी पण बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याला नैवेद्याला देवासमोर ठेवायला काहीतरी गोड हवं असतं आणि ते कधीतरी झटपट होणं पण गरजेचं असतं. तर मुगडा हलवा मी हे मगाशी इथून जाताना पाहिलं होतं. सो दिस इज मुगडाळ हलवा. तर मला सांग याची किंमत किती आहे? 200. 200 रुपये. तू मला हे 100 रुपयाला देऊ शकशील? मला मला हे चॅलेंज जिंकायचं आहे एनी हाव. प्लीज जर तू हे मला 100 रुपयाला दिलंस ना तर मी प्लीज प्लीज माझ्याकडे 5च मिनटं उरले. जर तू हे मला 100ला दिलंस तर मला खूप हेल्प होईल. मी हा चॅलेंज जिंकू शकेन इमिजिएटली. 150. देवाचा प्रसाद आहे त्यामुळे मी आता काही हे मला पटकन 50 रुपये दे आणि हे दे पॅकेट दे. तर आता माझ्याकडे तशा 5 गोष्टी झालेल्या आहेत आणि ही 5वी गोष्ट माझ्याकडे आलेली आहे आणि तरीही माझ्याकडे उरलेले आहेत 150 रुपये. ते कन्वर्ट झाले तर राहू दे ना. दे ना मला अजून जायचंय पुढे. तर माझ्याकडे आत्ताही उरले आहेत 150 रुपये बरं का. थँक्यू. इथे ना इथे रांगोळी खूप छान आहे. मला वाटतं दाराबाहेर रांगोळी काढायला ना मला इथून काहीतरी घ्यायची इच्छा आहे. मला हे तुम्ही 50 रुपयाला देऊ शकता? 50 रुपयाला. हां चालेल. मला आणि जास्वंद आहे ना? नाही मला हे द्या कमळ द्या. मला 2 कमळ द्या. तुम्ही हे मला 50ला देऊ शकता? 50ला 2. ठीक आहे. हां हाऊ स्वीट. तुम्ही मला अजिबात बार्गेनिंग न करता मला हे घेऊ दिलं. पण प्लीज तुम्ही सगळ्यांनी इकडे या आणि यांच्याकडून या रांगोळ्या विकत घ्या. मला 50 रुपयात त्यांनी दिलेत पण तुम्ही प्लीज बार्गेनिंग करू नका आणि त्या ज्या सांगतील त्या किमतीत घ्या प्लीज. तर मॅमनी मला रांगोळी दिली. माझी रांगोळीची शॉपिंग झाली पण मला आता पणती सुद्धा हवी आहे. तर पणतीसाठी आपण बाहेर जाऊया. बाहेर पण खूप छान स्टॉल आहे पणतीची. ए हाय. मी आहे ना मागाशी तुझ्या इकडे बघून गेले होते. मला ना सगळं खूप आवडलंय. मला ना पणती विकत घ्यायची आहे आणि माझ्याकडे ना शेवटचे 100 रुपये उरलेत. हां तर तू मला 50 रुपयात एखादी चांगली पणती देऊ शकतेस का? 50 रुपये. ही बघा ही छोटीशी पंती आहे. हां ही 50 रुपये. हां ही तुम्हाला देते. ऐक ना तू मला मी सांगते ती पणती देऊ शकशील? म्हणजे मग मला बार्गेनिंग केल्याचा फील पण येईल. मला ही देऊ शकतेस? ही 50 रुपीजला. हा. माय गुडनेस. ठीक आहे बट फॉर यू तुम्हाला देते. चालेल. शुअर? शुअर. थँक्यू. पण तुम्ही प्लीज सगळ्यांनी इकडे बघा. हिच्याकडे खूप छान व्हरायटी आहे. मला प्लीज 50 रुपये दे. आणि मला हे खूप आवडलंय. कासव आहे आणि कासव हे तुमच्या काय म्हणतो आपण श्रीमंत असण्याचं प्रतीक मानलं जातं. आय गेस लाभदायक असतं कासव घरात असणं. लक्ष्मीचं वाहन आहे. तर मी कासव घेतला आहे पणती म्हणून. तर आय गेस माझी दिवाळी खूप छान जाणार आहे. हे थँक्यू सो मच. अजूनही 50 रुपये उरलेत माझ्याकडे. तर मी आता रांगोळी घेणार आहे बरं का. शेवटचे 5 मिनिटं. माझे शेवटचे 5 मिनिटं उरलेत ताई. तर अशी आहे या बाजूला ये. आणि शेवटची 5 मिनिटं उरलेत. मी ना आता पणती विकत घेतली. एक चॅलेंज आहे ज्याच्यात मला 50 रुपयात रांगोळी घ्यायची आहे. तर तुम्ही मला काय देऊ शकता यातलं? पण हे देऊ शकता तुम्ही मला हे देऊ शकता शुभ दीपावली वालं. हां हे घेऊ मी. आणि ह्याच्यात रांगोळी कशी काढतात? काढणे. याला मी फक्त इथे खेचू. वाव. आणि हे तुम्ही मला फक्त 50 रुपयात देताय.
मला हे खूप भारी वाटलंय की मला बार्गेनिंग नाही करावं लागलंय. काकू या मी तुम्हाला एक मिठी मारते. थँक्यू सो मच. त्यांची मेहनत दिसते. प्लीज याच्यावरनं एकदा नजर घाला. इथे आल्यानंतर ना तुम्हाला खूप वेगवेगळे स्टेन्सिल्स बघायला मिळणार आहेत आणि त्या स्टेन्सिल्समधून ना तुम्हाला इझिली हॅसल फ्री रांगोळी काढता येईल. तर प्लीज इकडे या, व्हिजिट करा या एक्झिबिशनला आणि यांच्याकडे येऊन स्टेन्सिल्स विकत घ्या. थँक्यू. आता 1000 रुपयात माझी एवढी सगळी शॉपिंग झाली आहे. 5 गोष्टी घ्यायच्या होत्या पण मी 5 नाही बऱ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत आणि आत्ता माझी ना सायलीकडे जायची वेळ आली आहे. मी सायलीकडे जाणार आहे आणि मी काय जिंकले हा चॅलेंज हे तिला दाखवणार आहे. बरं मी या खेळाचा भाग होता म्हणून बार्गेनिंग केली आणि कमी किमतीत गोष्टी विकत घेतल्या. पण प्लीज तुम्ही इथे येऊन व्हिजिट करा आणि कमी किमतीत नाही पण ते जे सांगतील त्या दरात घेण्याचा प्रयत्न करा. कारण त्यांचे दर काही फार नाही आहेत. वाजवी दर आहेत, सवलती पण आहेत इकडे आणि त्यामुळे ना तुम्हाला येते तुमच्या लक्षात आता इथे दिवाळीची शॉपिंग सुरू आहे त्यामुळे सगळे येत आहेत. आपापल्या लोकांना कुठेस तू येतेस की नाही हे सगळं सुरू आहे आत्ता. हे फोनवर तुम्ही ऐकलं असेल. हेच माझ्याबरोबर पण होणार आहे. तर माझी शॉपिंग झाली आहे. मी चालले सायलीकडे. माझं चॅलेंज पूर्ण झालं हे दाखवायला. सायली कुठे राहिलीस तेच म्हणते मी. सायली, 4 वाजून कुठेही एका- नाही राहिली. हे बघ. 4 वाजून 1 मिनिटं झालेली आहेत बरोबर आणि तू तुझा टाइम संपवलेला आणि बरोबर 1 मिनिट लेट आलेली आहे फक्त. पण ठीक आहे चल 1 मिनिट चालतं. नाही मी 1 मिनिट ना जरा त्यांच्याशी बोलत होते. मी त्यांना सांगत होते की ही सगळी शॉपिंग जी मी केली आहे ना ती मी सवलती घेऊन किंवा बार्गेनिंग करून केली आहे. पण ट्रस्ट मी इथे आल्यानंतर ना इतकी व्हरायटी आहे. त्या व्हरायटीमध्ये ना कोणी बार्गेनिंग करूच नाही कारण ते करेक्ट दर लावून तुम्हाला ती गोष्ट देत आहेत. Exactly. त्यांची जशी दिवाळी चांगली व्हावी अशी त्यांची इच्छा आहे तशी ते आपली दिवाळी चांगली व्हावी म्हणून आपल्यासाठी एवढं सगळं घेऊन आले. तर आपण त्यांची आणि आपली दोघांची दिवाळी छान साजरी करूया नाही का. क्या बात आहे. आणि खरंच खूप आता सगळ्यांची दिवाळी छान जाणार आहे. एवढं छान चेहरा लोकमत सखीवर दिसला म्हटल्यावर ते पण शॉपिंग चॅलेंजमध्ये आता सगळ्यांची दिवाळी मस्त जाणार आहे. पण मी पण तुम्हाला हे आवाहन करते की हे एक्झिबिशनमध्ये जे आम्ही शॉपिंग चॅलेंज केलेलं आहे सो ऑलरेडी एक्झिबिशनमध्ये तुम्ही जर येत आहेत आणि जर तुम्ही म्हणाल की हां आम्ही स्नेहला तर ताईकडनं बघितलं होतं तुम्ही 50 रुपयाला दिलं किंवा 100 रुपयाला. मला माहिती नाही तू काय रेट्समध्ये घेतल्या पण मी बोलते असंच की 100 रुपयात घेतले पण तुम्ही त्या रेट्समध्ये घ्यायला येऊ नका इकडे नाहीतर मग तुमचं हिरमोड होईल. ठीक आहे. सो मी आत्ताच तुम्हाला इथे सांगते की तुम्ही इथे येणार असाल छान मस्तपैकी दिवाळीची खरेदी करायला या. बार्गेनिंग बिलकुल करायचं नाही आहे. ओके ठीक आहे. येस. सो ताई आली होती आणि ताई दिवाळीची शॉपिंग केली आहेस. काय काय खरेदी केलं आहेस बघूया आपण. तर एक तर मी तुला आधी फराळ दाखवते. मी फराळ घेतलेला आहे 200 रुपयात. क्या बात आहे. आणि तुला वाटत असेल की 200 रुपयात माझ्यासाठी? प्लीज बी माय गेस्ट. नाही ग मस्ती करते मी. हे बघ हां. हे घेतलंय, शेव हां. घेतले, चिवडा घेतलाय, चकली, घेतलीये, शंकरपाळी शंकरपाळी आणि आणि लाडू. लाडू पण आहेत बेसनचे. क्या So, बात आहे. मी इथेच 5 वस्तू झालेल्या आहेत तुझ्या. हो ना म्हणजे मी जिंकले ऑलरेडी. इकडे या 5 गोष्टी घेतल्यात. ओके म्हणजे फराळ आपण असं बोलूया की फराळ हा फराळ आहे हो. शेवटी. पण ह्या 5 वस्तू नाही ही एक वस्तू. ओके? असं जनरली घरात म्हणतात की दिवाळी जेव्हा आपण घरी फराळ बनवायला घेतो ना तेव्हा आई म्हणते की 5 गोष्टी तरी झाल्या पाहिजेत बरोबर. फराळातल्या. तर या 5 गोष्टी माझ्याकडे मग आल्या. बनवणार आहेस की नाही ह्या वर्षी फराळ. नो आयडिया पण मी काहीतरी एक गोष्ट नक्कीच बनवेन क्या स्वतःच्या बात आहे. हातची. ओके वाव हे बरं काहीतरी फराळ मस्त आहे. ठेवायला हम्म. आसन हवं ना. क्या बात आहे यार कसलं भारी म्हणजे खूप सुंदर आहे. हो. आणि हे मला मिळालंय 50 रुपयात. हे 50 रुपयामध्ये खरंच. हो खरं तर ह्याची किंमत जास्त खरंच यार, आहे, खूप कारण सुंदर आहे. त्याची मेहनत बघा. इतकं हा. सुंदर बनवलंय मी तुम्ही. हाताने बनवलं असेल. हो हो हो. खूप सुंदर आणि आहे. खूप छान बनवलंय. नीट नेटकं आहे व्यवस्थित हे सगळं सगळं नक्की आहे. वापरा तू. हो. मला पण खूप आवडलं ग छान केलीस खरेदी. ओके सो हे 300 रुपये झाले इथे. हा. हम्म. ए, हा वाव. हा दिवा आय गेस मी 50 रुपयात घेतला. हा पण 50 रुपयात. हो. खरंच यार तुझ्या बरोबर मी येईन एक दिवशी shop. लक्ष्मीचं वाहन घेतलेलं आहे मी. मस्त खूप सुंदर. सो हे एक म्हणजे या झाल्या आता 3. हम्म. रांगोळी काढायला म्हणून हे स्टेन्सिल घेतलंय मी. साचा. हा साचा. हम्म. आणि हाही मला 50 रुपयात मिळाला. कसलं भारी म्हणजे खरंच खूप सुंदर शॉपिंग झालेली आहे 50 रुपयात. नंबर. बरं ही जी नथ आहे ना ती माझी मैत्रीण आहे प्राची पिसाट. तिने पण इकडे Actress. exhibition- हा. हम्म. तिचंही इकडे एक्झिबिशन आहे आणि त्या एक्झिबिशन मध्ये तिने ही मला फ्री दिली आहे. क्या बात आहे. म्हणजे आतापर्यंत किती झाल्या 3
4 आणि 5 वस्तू इथेच झालेल्या आहेत. करेक्ट. जिंकली आहेस तू. 5 बरं देवासमोर नैवेद्य करायचं असं ना तेव्हा बऱ्याचदा घाई होते. तर मी हा मूग डाळ हलवा प्रेमिक्स घेतलाय. याच्यात काही नाही करायचंय, ह्याच्यात फक्त अर्धा वाटी तुपामध्ये मूग डाळ हलवा प्रेमिक्स परतून घ्यायचा आहे आणि रेडी. क्या बात आहे, Ready. एक नंबर. म्हणजे हे मी घेतलंय 150 रुपयात. त्याची किंमत 200 रुपये, पण त्याने मला 150 रुपयात दिला. मी 100 मध्ये मागवते पण त्याने नाही केलं. पण मग मला असं वाटलं की देवाला प्रसाद म्हणून दाखवणार आहे तर तिकडे Bargaining बार्गेनिंग न केली बरी. So चालेल. हे 150 रुपयाला. मस्त 6 वस्तू. बरं. वाव, एक नंबर. कसली सुंदर, कलर काय सुंदर तुला आहे. असं वाटतं की ही साडी 1000 रुपयात आली असती? नाही 3.5-4 हजारची वाटते मला ही ही. 4000ची साडी आहे. तू कितीला मागितली आहेस? कितीला मागितली आहेस तू? 350 रुपये. बाप रे, क्या बात आहे. संपला. सुंदर. टाटा बाय बाय. काय इकडेच. काय कमाल रंग दिसतोय हा खूप माझ्यावर. सुंदर दिसतोय है तुझ्यावर. ना? खूप सुंदर दिसतोय. तर आता मी जशी सजणार आहे हा तसंच माझं घरही सजलं पाहिजे. बरोबर. त्यासाठी मी हे तोरणही घेतलंय. बरं हे क्रोशाचं तोरण आहे. तोरण हे बघ, ह्याच्या आतमध्ये लाईट्स आहेत. आणि असं गुंडाळायचं का? हा, हे जसं आपण घरी लाइटिंग करतो तसंच हे लाइटिंग सारखं लावायचंय. क्या बात. आणि अदरवाईज जर का मी लाईट नाही लावली तरी हे नुसतं जरी असेल तरी छान दिसेल. सो माझा विचार आहे की मी याला ना माझ्या बेड साईडला करेन छान लाइटिंग. सुंदर वाटेल. सो आय गेस हे मी घेतलंय 100 रुपयात. बाप रे, म्हणजे खतरनाक बार्गेनिंग झालेली आहे. ऍक्च्युली मी सांगू का, सो आणि लोक जर तुम्ही हा व्हिडिओ बघून इथे येतात आणि तुम्ही म्हणाल असं की इथे येऊन मी हा व्हिडिओ बघून आलोय आणि मी बार्गेनिंग, तर तुम्ही डायरेक्ट इथे DM करायचा. आम्हाला लोकमत सखीला नाही, मोरियावाल्यांना त्रास द्यायचा नाहीये किंवा इकडे येऊन कुठच्याच दुकानदारांना त्रास द्यायचा नाही. ठीक आहे, चला. चालेल हो, तुमची दिवाळी पण मी चांगला करण्याचा प्रयत्न करेन माझ्याकडून. क्या बात तर आहे. हे एक म्हणजे किती झाले आता? मला वाटतं 9 वस्तू झाल्यात. आपण 9? मोजूयात नंतर. हा. सो हे एक आणि आणि अजून आहे का हो काहीतरी? एक मिनिट. हा. ही रांगोळीच आहे. कसलं भारी. रांगोळीचे पॅचेस आहेत हे. ज्या मुलींनी हे रांगोळीचे पॅचेस मला दिलेत ना ते ना अमरावतीला राहतात आणि ते तिथून इथे स्टॉल लावायला आलेत. त्यांनी मला हे कमी दरात दिले. त्यांनी मला हे 50 मध्ये दिलंय. पण मी तुम्हाला सांगू का, मेहनत असते ही. तर मी चॅलेंज म्हणून कमी किमतीत घेतलेत. पण प्लीज अशा वेळी ना बार्गेनिंग करू नका आणि सांगतात त्या किमतीत घ्या, कारण ही किंमत काही फार नाही आहे. पण त्यांच्या मेहनतीचे त्यांना पैसे मिळाले ना की त्यांना काम करायला अजून ऊर्जा मिळते आणि आपल्याबरोबर त्यांची दिवाळी अजून छान साजरी होते. तर प्लीज सांगतील त्या दरात घ्या. मी 50 मध्ये घेतले. आता आपण मोजूया. 1 2 हे 2, ही 3 3, 4 4, 5 6 आणि दिवा 7. इथे 7 आहेत. हे हा. 6 आतमध्ये दिवा आहे 7 आणि हा फराळ 8 8 आणि न ते 9. 9. येस. सो अशा 9 वस्तू तू खरेदी करून आलेली आहेस. येस. त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन आणि खरंच अभिनंदन. खरंच इथे शॉपिंग करणं खूप टफ होतं कारण की एवढ्या स्वस्तामध्ये नाही मिळणार होतं काही हो. जास्त. म्हणजे तर त्यात पण त्यांची मेहनत असते. हो. आणि खूप मज्जा आलेली आहे मला पर्सनली आणि खूप धमाल केलेली आहेस तू. मला माहिती आहे कारण मी इथेच होते आणि बघत होते पूर्ण की तू कसं पळतेस, काय फिरतेस, कसं कन्व्हिन्स करतेस, मिठ्या मारतेस आणि सगळं मी इकडनं बघत होती. सो मला पण मज्जा आलेली आहे आणि मला माहिती आहे हे चॅलेंज बघून आपल्या प्रेक्षकांना सुद्धा मज्जा येणार आहे. सो Yes. या इथे आलीस आणि छान धमाल केलीस त्यासाठी थँक्यू सो मच. तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुलाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि दिवाळीत दिव्यांची आरास करा. फटाक्यांनी प्रदूषण न करणं जरा टाळा. फटाके आय गेस इको फ्रेंडली पण आजकाल आपण वाजवू शकतो. तर ते कसे आहेत काय आहेत याची माहिती घ्या आणि तशा पद्धतीने दिवाळी सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करा. दिवाळीत आपल्या लोकांना जास्त भेटा, नाराज कोणाला करू नका आणि एकत्र येऊन दिवाळी साजरी करा. येस, तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. थँक्यू सो मच. हॅपी दिवाळी. शुभ दीपावली. शुभ दीपावली.